शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यांना 1 दिवसासाठी सस्पेंड करण्यात आलेलं आहे. या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आहेत. नेमकी काँग्रेसची काय भूमिका आहे आपण जाणून घेऊयात. आज नाना पटोलेंनी काँग्रेसच्या वतीने म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्न उपस्थित केला, तर विधानसभा अध्यक्षांच्या आसनापुढे गेलं म्हणून त्यांना निलंबित केलं. काय करतात? तसं नाहीये. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या भावना मांडण्यासाठी आज काँग्रेस पक्षाचे नेते नाना पटोले आणि आम्ही सगळेच काँग्रेसचे आमदार या ठिकाणी सभागृहात मागणी केली होती की आम्हाला शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबतीत बोलायचंय. आणि त्यात नेमकं गेल्या काही दिवसांपूर्वी या सरकारमधले जबाबदार कृषी खात्याचे मंत्री, ज्येष्ठ मंत्री माणिकराव कोकाटे जे असतील आणि ज्येष्ठ सदस्य सभागृहाचे बबनराव लोणीकरांनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचा अपमान केला, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जे विचित्र घाणेरडे शब्द वापरले, हे निश्चितपणे त्याचा निषेध करणं पण आम्हाला आज सभागृहामध्ये करायचा होता. आणि या सरकारने आज ह्या ठिकाणी शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे की त्यांच्या पक्षातले एक सदस्य आणि त्यांच्या पक्षातले मंत्री जर शेतकऱ्यांचा असा पद्धतीने अपमान करत असतील तर महाराष्ट्रातले लोक आणि आम्ही कधी काँग्रेसचे लोक सहन करणार नाही. त्याच्याकरता आज आम्ही आवाज उठवण्याकरता या ठिकाणी प्रयत्न करत होतो, पण आम्हाला बोलून दिलं नाही, आमचा आवाज दाबला नाही. पण असे प्रकार यापूर्वी पण घडलेले आहेत. पण विधानसभा अध्यक्षांना जाब विचारल्याबरोबर 1 दिवसासाठी निलंबित करणं काय कारण? अध्यक्षांनी सुद्धा असा एवढा संवेदनशील विषय आहे, त्या बाबतीत जेव्हा आमचे काँग्रेसचे नेते जर बोलत असतील तर त्यांचं म्हणणं ऐकायला हवं होतं. शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. आज या ठिकाणी शेतकऱ्यांचा जर अपमान केला जात असेल, आज अत्यंत विचित्र शब्दांमध्ये त्यांचा बोललं जात असेल, तर कुठेतरी सभागृहाने त्याची दखल घेतली पाहिजे, सरकारने त्याची दखल घेतली पाहिजे. आणि तेवढंच बोलवतं ते आमचे नेते नाना पटोले साहेब आणि आम्ही काँग्रेसच्या आज जो काय त्यांचं सस्पेन्शन झालं याचा जाहीर निषेध आम्ही करतो. नाही, विरोधी पक्ष नाहीये, विरोधी पक्ष नेता नाहीये, तर विरोधी पक्ष नेता निवडीबद्दल काही आहे का हालचाली? मला वाटत नाही विद्यमान सरकार काय संविधानिक कामकाज करते, कारण विरोधी पक्ष नेता हा असला पाहिजे. त्याच्या बाबतीत ती चर्चा यापूर्वी झाली होती, परंतु ती काय चर्चा अजून त्याला काही वाचा फोडत नाही. भास्कर जाधवांच्या नावाची चर्चा आहे. जे कोण कुणाची नावाची चर्चा असेल ते त्या पक्ष आणि महाविकास आघाडीचे घटक नेते म्हणजे एकत्रित बसून निर्णय घेतील, पण विरोधी पक्ष नेमला पाहिजे ना, हे तर केलंच पाहिजे. ते काँग्रेसमधले आमदार एका पाठोपाठ एक भाजपमध्ये जात आहेत. आज कुणाल रोहिदास पाटील सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. याच्यापूर्वी आपले संग्राम थोपटे सुद्धा गेलेले आहेत. तर हे ह्या आमदार जाण्याचं प्रमाण व्यक्तिगत स्तरावर कुणाल बाबांचा जाणं काँग्रेस सोडून हे मला व्यक्तिगत ही दुःखाची गोष्ट आहे. कुणाल बाबा निश्चितच धुळे जिल्ह्यातले अत्यंत आक्रमक आणि आमचे तरुण तडफदार नेते होते, त्यांच्या बाबतीत आदर आहे. परंतु काय त्यांच्यावर परिस्थिती आली की त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. मी स्वतः त्यांच्याशी व्यक्तिगत बोलण्याचा प्रयत्न केला, काँग्रेसचे नेतेही बोलतील. ठीक आहे, आता ह्याच्यात रोहिदास पाटील आजारी होते, स्वतः राहुल गांधी त्यांना भेटायला गेले होते. गेली 3 पिढ्या काँग्रेसमध्ये असलेले हे अचानक म्हणजे काय नेमकं झालं ते कुणाल बाबाच त्याचं उत्तर देऊ शकतील. पण मी सांगितलं व्यक्तिगत त्यांनी पक्ष सोडणे मला दुःखाचं आहे आणि काय नेमकं घडलं हे त्यांच्याशी चर्चा करून. आगामी आता हे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे, त्या संदर्भात सांगली आणि इतर महापालिकांवर महाविकास आघाडीचं काय? आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांना पहिलं न्याय देण्याचं कर्तव्य त्या पक्षाचं असतं आणि म्हणून निश्चितपणे आमच्या कार्यकर्ते जे चांगल्या पद्धतीने काम करतात त्यांना आम्ही न्याय देऊ. आघाडी बाबतीत जर काय निर्णय घ्यायचा असेल तर त्या जिल्ह्यातल्या कुठलाही जिल्हा असेल त्या जिल्ह्यातल्या आणि राज्य पातळीवरच्या नेत्यांनी एकत्रित बसून निर्णय घ्यावा. ठीक आहे. तर हे होते विश्वजित कदम. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जाईल. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढण्याचा आमचा प्रयत्न असेल. कॅमेरा पर्सन शिवाजी काळेसह ताजेश काळे, टॉप न्यूज मराठी, मुंबई. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.